प्रभाकर पाटील यांनी दालनावरून पशुधन विकास अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात संतप्त व्यक्त करीत निदर्शने केली। तसेच त्या वक्तव्याचा जाहीर निषेध देखील करण्यात आला। गेल्या 2 महिन्यांपासून पंचायत समितीच्या नवीन इमारतीत पशुसंवर्धन विभागाचे विकास अधिकारी यांचे दालन समितीच्या सभापती अनिता पाटील यांच्यासाठी हस्तांतरित करण्याच्या वादातून समितीच्या सभापती सौ अनिता पाटील यांचे पती प्रभाकर पाटील यांनी जाणीवपूर्वक व्यक्तिद्वेषातून प्रतिष्ठेचा मुद्दा करीत पशुधन अधिकारी डॉक्टर डी.के. पाटील यांना अरेरावी व उर्वाच्य भाषा वापरून सातत्याने त्यांना कार्यालयात व सभांमध्ये अपमानास्पद वागणूक देत आहे। ते डॉक्टर डी.के. पाटील यांना मानसिक त्रास देत आहे। यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याचा उद्रेक होऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शासनाने यावर कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। तसे निवेदनात देखील नमूद करण्यात आले आहे। या आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, पशु चिकित्सा व्यवसायी संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना धुळे आदींचा सहभाग होता। डॉक्टर डी.के. पाटील हे पशुधन विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती धुळे येथे कार्यरत आहेत। गेल्या महिन्याभरापासून त्यांना माननीय सभापती महोदया यांचे पतिराज जे आहेत ते दालनावरून त्यांचा वाद उफाळलेला आहे आणि वास्तविक डॉक्टर डी.के. पाटलांना यांना काही वैयक्तिक स्वरूपात त्यांच्या खासगी फायद्यासाठी काही तो दालन नको होतं, त्यांना प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी ते दालन हवं होतं। त्या दालनाच्या वादावरनं त्यांची मानहानी करणे, त्यांना जीवे मारण्याची अव्यवहार्य पद्धतीने त्यांच्याशी बोलणे, जीवे मारण्याची धमकी देणे किंवा त्यांना मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने त्यांना ती ट्रीटमेंट किती त्यांच्यावर कारवाई केली जाते। जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, पशु चिकित्सा व्यवसायी संघटना, परिचर संघटना तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व संघटना सहभागी आहेत आणि डॉक्टर डी.के. पाटलांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू आणि या अन्यायाचा आम्ही निषेध करीत आहोत। विद्यार्थ्यांच्या खोट्या नाट्या स्वाक्षरी करून स्वतःचा आर्थिक फायदा घेणाऱ्या आदर्श शिक्षण मंडळ प्रसारक संस्थेवर गुन्हा नोंद करूनही दाखल न घेतलेल्या पोलीस प्रशासनावर कारवाई व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन जनशक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय आंदोलन केले। त्याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे व श्री सुवर्ण गणेश शिक्षण मंडळ बुलढाणा या संस्थेतील संस्थाचालक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने कट कारस्थान रचून नियोजनबद्ध खोटे कागदपत्रे तयार करून विद्यार्थ्यांच्या खोट्या नाट्या सह्या घेऊन स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे। विद्यार्थी हा भविष्याचा भावी पिढी घडविणारा एक घटक आहे। या संस्थाचालकांनी स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी भावी पिढी संपविण्याचा चंग बांधला आहे। हा देशद्रोहीसारखा गुन्हा आहे। या सर्व आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल असताना यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नसतील तर या गुन्ह्यामागे त्यांचे आर्थिक हितसंबंध असेल असे समजले जाईल। या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन संबंधित संस्था चालक व कर्मचाऱ्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन जनशक्तीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे। या आंदोलनात भूषण अहिरे, गोरख पगारे, दिनेश अहिरे, रामचंद्र वाघ, अमोल मगर, अमोल शिरसाट, महिलाध्यक्ष शांतिकमल बैसाने यांच्यासह आदींचा समावेश होता। रिपब्लिकन जनशक्तीचा धुळे जिल्हा अध्यक्ष भूषण अहिरे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 108 पोलीस स्टेशन देवपूरला आदर्श प्रसारक संस्था मंडळावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे।
तसंच बुलढाणा सुवर्णगंज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वरही गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केलेली नाही आहे आणि विद्यार्थ्यांची त्यांनी बनावट कागदपत्र करून जी फसवणूक केलेली त्याची त्यांनी साधी चौकशी केली नाही. यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केले होते, पण पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनाने ते अर्ज फेटाळून लावले आणि सांगितलं की सगळी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना माहिती सांगून आम्हाला तिथनं पत्र घेऊन त्यांनी सांगितलं की सगळे जबाबदारी शिक्षण विभागाकडे तुम्ही चौकशी करा. त्यानंतर आम्ही पाठपुरावा करत राहिलो, पण न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वॉरंट काढले तरीसुद्धा पोलीस अधिकारी त्यांना चौकशीला लपवून त्यांना अटक करत नाही आहे. संबंधित पोलिसांचं त्याच्यात काही हित आहे का ही चौकशी करण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन एक दिवसाचं ठेवले.